पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा। वर्षभर सोनं खरेदी आणि परदेश प्रवास टाळा। आखाती देशांमधील संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन। युद्धविराम झाला तरी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव कायम। कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम। दर जवळपास 3.5% वाढले। अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामादरम्यान तणाव आणखी वाढला। इराणचा प्रस्ताव अमेरिकेनं धुडकावला। करारापेक्षा देश सर्वतोपरी प्रस्ताव फेटाळल्यानंतर इराणची प्रतिक्रिया। केरळमधील मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा तिढा अजूनही सुटेना। काँग्रेसमध्ये केसी वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांच्यात चढाओढ। विलंबावरून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 20 जिल्हा परिषदा त्यातील पंचायत समितींच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळणार का, याकडे लक्ष। भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी। खरातसोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरूनही सवाल। एसआयटीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा। क्षुल्लक कारणांमुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या 27 ओबीसी जातींचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दखल घेतली। माझाचा इम्पॅक्ट। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा सरकारला पुरस्कार परत करण्याचा गंभीर इशारा। जमिनीच्या वादातून उषा चव्हाण संतापल्या। फेसबुकवर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली। मुंबई इंडियन्सवरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थरारक विजय। अखेरच्या बॉलवर सामना फिरवला। आयपीएलमधून मुंबई इंडियन्स बाहेर। प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी वांसा। देशात नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मोठं आवाहन केलंय। पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन त्यांनी केलंय। हैदराबादमधल्या एका जाहीर सभेतून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल मतं मांडली। आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन दराचा भडका उडालाय। त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढवणार आहे, याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। दरम्यान या सगळ्या आवाहनानंतर आता अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। पंतप्रधानांचं आवाहन हा त्यांच्या अपयशाचा पुरावा असल्याचं राहुल गांधी म्हणाले। देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। राहुल गांधींची पोस्ट अशी आहे, पंतप्रधान मोदींनी काल जनतेला काही आवाहन केलं। सोनं खरेदी करू नका, परदेशी जाऊ नका, इंधन कमी वापरा, मेट्रोनं प्रवास करा। हे उपदेश म्हणजे पंतप्रधानांची अपयशाचीच कबुली।
काय खरेदी करा करू नका या पातळीवर देश आणून ठेवलाय. जनतेच्या खांद्यावर टाकतात, स्वतः जबाबदारी टाळतात. देश चालवणं आता विकल्या गेलेल्या पंतप्रधानांचं काम नाही. दरम्यान निवडणुका संपल्यावर आता संकट आठवलं का असा सवाल केलाय अखिलेश यादव यांनी. देशासमोर एकच संकट आणि त्या संकटाचं नाव भाजप अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. एवढे निर्बंध लागू केले तर $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. निवडणुका संपल्यावर आता संकट आठवलं. देशासमोर एकच संकट, त्याचं नाव भाजप. $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या जुमल्याचं काय? डॉलर गगनाला भिडलाय, रुपया पाताळात रुतलाय. सोनं खरेदी न करण्याचं आवाहन भाजपनं मित्रांना करावं. 1.5 लाख रुपये तोळा एवढं महाग सोनं जनता घेत नाही. काळं धन लपवण्यासाठी भाजपवालेच सोनं खरेदी करतात. अशा आवाहनांमुळे व्यापारोदीम बाजारात घबराट पसरते. तोडगा काढणं हे सरकारचं काम, घबराट पसरवणं नाही. सरकार चालवू शकत नसाल तर मान्य करा. भाजपवाले द्वेष पसरवून देशातलं सौहार्दही संपवतात. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात अनागोंदी आहे. जनतेच्या आक्रोशाचा सामना भाजपला करावा लागेल. दरम्यान आपचे खासदार संजय सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. निवडणुका संपल्यानंतर नागरिकांचं महत्त्व संपल्याची टीका संजय सिंग यांनी केली आहे. ये सारा ज्ञान चुनाव भर याद नहीं आया मोदी जी को. तब कह रहे थे कोई कमी नहीं है, पूरा भंडार भरा हुआ है, कोई समस्या नहीं है. लेकिन जैसे ही 5 राज्यों के चुनाव खत्म हुए, नरेंद्र मोदी जी के कंधे झुक गए. जो कंधे आपका बोझ उठा रहे थे वो मोदी सरकार के कंधे झुक गए. अब वो कह रहे हैं हम आपका बोझ नहीं उठाएंगे. पंतप्रधानांनी आखाती देशांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या आवाहनानंतर रोहित पवारांनी टीका केली आहे. युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधानांनी दिलेला सल्ला योग्य असला तरी त्याची सुरुवात केंद्र सरकारनं स्वतःसह देशातील सगळ्या भाजप शासित राज्यांनी केली तर ते अधिक योग्य ठरेल अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. भाजपनं टार्गेट ठेवलेल्या राज्यातल्या निवडणुका तर झाल्या. निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करू नका असं आता म्हणता येणार नाही. पण ठराविक राज्यातील बड्या कंत्राटदारांना हाताशी धरून दलाली खाऊ नका. भ्रष्टाचार करू नका, उधळपट्टी करू नका. अनावश्यक वाहनांचा ताफा घेऊ नका. अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करू नका. हे भाजप शासित राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्र सरकारला आधी सांगण्याची गरज आहे. असं केल्यास कदाचित जनतेला काटकसर करण्याची गरजही पडणार नाही. दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलेत. जनतेला काटकसर करायला सांगणाऱ्या आपल्या पंतप्रधानांनी स्वतःचे दौरे टाळून ऑनलाईन सभा घ्याव्यात असं दमानियांनी म्हटलंय. शिवाय रॅलीमध्ये 40 ते 50 गाड्यांचा ताफा असतो, त्यातही पेट्रोल डिझेल जातं, त्यामुळे त्यावरचा खर्च टाळावा असं दमानियांनी म्हटलंय. जो नियम जनतेसाठी तो स्वतःसाठी, स्वतःच्या पक्षासाठी का नाही असा सवाल दमानियांनी उपस्थित केलाय. आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात. तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो. तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत.
तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? आणि जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागवून दाखवावं. देशाचा पैसा बाहेर जाऊ नये, देशाचा पैसा देशात राहावा, यासाठी मोदींचं आवाहन महत्त्वाचं असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. युद्धजन्य परिस्थितीमध्ये केलेलं हे महत्त्वाचं आवाहन आहे. सगळ्यांनी याकडे सकारात्मक बघितलं पाहिजे, असंही ते म्हणाले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान स्वदेशीकडे झुकावाचं आहे. पेट्रोल डिझेल विदेशातनं आयात करावं लागतं, गॅस विदेशातनं आयात करावी लागतं, सोनंसुद्धा कधी कधी विदेशातनं येतं आणि त्यामुळे देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे. हे आव्हान सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूचा वापर करणे हाच या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दागिने किंवा सोन्याच्या उद्योगामध्ये भूकंप झाल्याचं कळतंय. लग्नसराईच्या काळातल्या आवाहनामुळे सोन्याची मागणी घटेल. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी ही चिंता व्यक्त केली आहे. सराफा व्यापारी, कारागीर, कर्मचारी कपात करण्याची भीती देखील गोयल यांनी व्यक्त केली आहे. भारतातली सोन्याची विक्री 800 टनांवरून 500 टनांवर येईल असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर भारतामध्ये सराफा व्यापारावर मोठा परिणाम होईल अशी चिंता ऑल इंडिया जेमॅप ज्वेलरी काउन्सिलनं व्यक्त केली आहे. सोनं खरेदी बंद केलं तर 1 कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल असंही ते म्हणाले. समजा मी 50 वर्षाचा एक आराखडा काढला तर जवळजवळ 50,000 टन सोन्यापर्यंत भारतीय लोकांकडे असू शकतं एक असा अंदाज आहे. यापैकी जवळजवळ 20,000 टन सोनं अर्थात ते उपयोगात नसेल किंवा घरी नाण्याच्या दृष्टीने किंवा जुने दागिने किंवा गोल्ड कॉईनच्या माध्यमातून जर लोकांकडे असेल तर जवळजवळ 20 वर्षापर्यंत आपल्याला कुठल्याच प्रकारचं इम्पोर्ट करायची गरज पडू शकणार नाही. त्याच्यासाठी म्हणून ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलनी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सरकारकडे सोपलेली आहे, सरकारला दिलेली आहे. जर ही योजना राबवल्या जातं त्याचं एंड टू एंड सोल्युशन आम्ही सरकारला दिलेलं आहे आणि याची जिम्मेदारी पण आम्ही घ्यायला तयार आहे. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलं. मात्र मोदींच्या या आवाहनावर आता सामान्य नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मुंबईतील पेट्रोल पंपावरील नागरिकांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया. अरे कमी वापरा, तुम्ही कशाला तिघ जण उद्घाटनाला पाहिजे तिथं? तुम्ही घरी बसून किक दाबून उद्घाटन करा ना. आलं का लक्षात? तुम्ही स्वतः पेट्रोल वापरा. हां काय कुठे कल्याणला चालले, हेलिकॉप्टरनी चालले, इकडे चालले, स्वतः तुम्ही जा. दुसरीकडचे बघा मिनिस्टर कसे झालेले आहेत, ते सायकलवर फिरतात. पण मेट्रो प्रत्येकाला जागेवर तिथपर्यंत जाणं परवडण्यातलं पण नाही आणि ते सिनियर सिटीजन कसे खाली उतरणार, काय करणार? मोदी साहेबांनी सांगितलं की नाही की मेट्रोचा वापर करा, बरोबर आहे मोदींचं, पण रेल्वेचा भाव काय आहे आणि मेट्रोचा भाव आहे. दादरला आम्ही जर बसलो आणि चर्चगेटला आम्हाला जायचं असेल तर 50 रुपये लागतात आणि आम्ही रिटर्न रेल्वेने 20 रुपयात येतो. सर्वसामान्याला मेट्रोचे भाव त्यांनी कमी केले पाहिजेत तर गर्दी वाढणार. थोड्या प्रमाणात बघायला गेलं ना तर सार्वजनिक वाहतूक आहे याचा वापर झाला पाहिजे. सार्वजनिक म्हणजे आपले ट्रेन आहे, BSTचे बसेस आहेत, आता मेट्रो चालू झाले आहे, याचा वापर झाला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की पेट्रोल डिझेल कमी झाला पाहिजे. फालतूगिरी आहे ती. पहिल्या मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा.
स्वतः किती एकेच्या पाठी 10-10 गाड्या चालतात, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? काय गरज आहे? आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रोमध्ये चढ खाली जायचं आणि स्वतः एसीच्या गाड्यातून फिरणार आहे मंत्री लोक. सगळे हप्ते बंद करा. टेलिफोन फुकट मिळतात आता, सगळे मोबाईल फुकट आहेत ना. हप्ते कमी करा ना, पैसे तिकडे वाचवा ना. खासदार आमदारांची पेन्शन सगळे कॅन्सल करून टाका. काय गरज आहे? आणि यानंतर अन्य काही घडामोडी. ओबीसी जातींच्या केंद्रीय यादीतल्या क्षुल्लक चुकांचा फटका तब्बल 27 जातीतल्या 2 कोटी लोकांना बसतोय. या चुका सुधारण्याची वारंवार विनंती करूनही या चुका सुधारल्या जात नाहीयेत. त्यामुळे 2 कोटीहून अधिक लोकांना सामाजिक शैक्षणिक नोकरीतल्या आरक्षणाला मुकावं लागतंय. एबीपी माझानं ही बातमी काल प्रसारित केल्यावरती सरकारला खडबडून जाग आली. स्पेलिंग मिस्टेकमुळे हा प्रकार होतोय, त्याची मी स्वतः माहिती घेऊन फॉलोअप घेणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही गंभीर दखल घेतली आहे. केंद्रातील सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहून 27 जातीतल्या वंचितांना न्याय मिळवून देणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. हा ओबीसी समाजावर होणारा अन्याय आहे. चूक असेल तर दुरुस्ती करता येऊ शकते. छोट्या चुकीमुळे आरक्षणापासून वंचित कसं ठेवता येईल असा सवाल शिरसाटांनी विचारलाय. तर राज्य सरकारशी आपण आता संपर्क साधू आणि कोणत्या जाती ओबीसी पासून वंचित राहिल्या आहेत त्याची यादी राज्य सरकारनं आमच्याकडे पाठवली तर त्यांचा विचार करू असं रामदास आठवलेंनी म्हटलंय. मुळामध्ये केंद्रीय आयोगाने जर एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल, अनुसार चुकला म्हणून रिजेक्ट करायचं काहीच कारण नाही आहे. बाकी सर्व गोष्टी तपासून घेतल्यानंतर आणि तेही आकडा जे तुम्ही सांगताय जवळपास 2 कोटी ओबीसी, मला वाटतं हा तो ओबीसी समाजावरचा अन्याय आहे. छोट्या चुकीमुळं असं आरक्षणापासून त्यांना वंचित कसं ठेवता येईल म्हणून हे आरक्षण त्यांना हे दिलं पाहिजे. मी सोमवारी या संदर्भामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे काही मंत्री, केंद्रीय मंत्री त्यांना सुद्धा पत्र लिहिल आणि ते ज्यांच्यामुळे हे झालंय त्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे. ओबीसीमध्ये जर एखादी जात टाकायची असेल तर राज्य सरकारकडून त्याची शिफारस होणं अत्यंत आवश्यक असतं. तर आपल्या राज्यामध्ये अशा काही जाती राहिल्या असतील तर राज्य सरकारने आमच्या मंत्रालयाकडे तो प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि मग त्यानंतर मग आमची जी कमिटी आहे ती कमिटी त्याचा अभ्यास करते. तर आता मी राज्य सरकारशी संपर्क साधतो आणि त्या कोणत्या जाती राहिलेल्या आहेत त्या जातींची यादी जी आहे ती यादीवर पाठवली तर नक्की त्याचा विचार करू आम्ही त्याचा. त्याच्याबद्दल मी फॉलोअप करणार आहे. कालच ती माहिती मला कळलेली आहे. कॉमा स्वल्पविराम वेलांटी म्हणून 27 जातीचा त्या ठिकाणी ओबीसीमध्ये अडचणी निर्माण झाल्या. राज्यामध्ये 18 प्रगत जाती, 12 बोलतेदार समाज याला मजबूत करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकार फॉलोअप करेल. अनैतिक संबंधातून पत्नीनं पतीला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला मारण्याचा प्रयत्न केलाय. यवतमाळच्या पंगडी इथून हा प्रकार समोर आलाय. पती झोपेत असताना त्याला विजेचा शॉक देऊन मारण्याचा कट पत्नीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं आखला. मात्र पती गजानन मोरे या जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवानं बचावले. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्याच्या कारणावरून आरोपींनी कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय. पुढचा तपास वडगाव जंगल पोलीस सध्या करत आहेत. पुढील वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. देशहितासाठी इंधन गरजेपुरतं वापरा, खाद्यतेल जपून वापरा. देशाच्या नागरिकांना उद्देशून पंतप्रधानांचं महत्त्वाचं आवाहन. आखाती युद्धामुळे वस्तूंच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम. हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना. साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे. जागतिक संकटाच्या काळात दूरदर्शी आवाहन. पंतप्रधानांच्या आवाहनावर अमित शहा यांचं विधान. भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा आराखडा.
तर स्थिर, बलवान आणि अग्रगण्य राष्ट्र घडवण्यासाठी एक निर्णायक पाऊल, शहा यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केलेल्या आवाहनावर काँग्रेसची टीका. निवडणूक असल्यामुळे मोदींनी योग्य पावलं उचलली नाहीत. आता निवडणूक संपल्यानंतर मोदी जबाबदारी जनतेवर लोटून मोकळे होत असल्याची काँग्रेसची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींची टीका. जनतेला आवाहन करण्यासाठी मंत्री आणि नेत्यांच्या ताफ्यांवरती बंदी घाला, प्रियंका चतुर्वेदींची मागणी. निवडणुका संपल्यावर आता संकट आठवलं का? पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अखिलेश यादव यांचा सवाल. तर देशासमोर एकच संकट, त्या संकटाचं नाव भाजप, अखिलेश यादव यांची टीका. एका दिवसात चार्टर विमानाचे दौरे, 40 ते 50 गाड्यांचा ताफा, कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि सामान्य जनतेला उपदेश. पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची टीका. तर झूम ॲप रॅली, सभा आणि भाषणांसाठी वापरता येतं, दमानी यांच्या सूचना. आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात, तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो. ते हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत. तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? आणि जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागून दाखवावं. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार, मोठ्या रॅली, रोड शो झाले. आता पंतप्रधान महोदयांना संकट दिसू लागलंय का? पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर रोहिणी खडसेंची टीका. तर मर्यादाच घालायची तर स्वतःच्या परदेश दौऱ्यांवर, जाहिरातींवरच्या खर्चावर घाला, खडसेंची टीका. देशाचा पैसा बाहेर जाऊ नये, देशाचा पैसा देशात राहावा, यासाठी पंतप्रधान मोदींचं आवाहन. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये केलेलं महत्त्वाचं आवाहन असून याकडे सकारात्मक बघितलं पाहिजे, बावनकुळेंची प्रतिक्रिया. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान स्वदेशीकडे झुकावाचं आहे. पेट्रोल डिझेल विदेशात आयात करावं लागतं, गॅस विदेशात आयात करावी लागतं, सोनंसुद्धा कधी कधी विदेशात येतं आणि त्यामुळे देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे, त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे. हे आव्हान सकारात्मक घेऊन जनतेने स्वदेशी वस्तूचा वापर करणे हाच या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दागिने उद्योगात भूकंप, लग्नसराईच्या काळातल्या आवाहनामुळे सोन्याची मागणी घटेल. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रजेश गोयल यांच्याकडून चिंता. सराफा व्यापारी, कारागीर, कर्मचारी कपात करण्याचीही भीती व्यक्त. युद्धविराम झाला तरी होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा परिणाम जागतिक तेल बाजारावर. कच्च्या तेलाचे भाव 3.30% वाढले. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $104 वर. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. CIIच्या वार्षिक बिझनेस समिटला उपस्थित राहणार. राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड दौऱ्यावर. रोहा शहरात 16 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करणार. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांचा रोहा हा बालेकिल्ला आहे. अजित पवारांच्या जीवनावर आधारित काव्यग्रंथ, 5 राज्यातील 156 कवींच्या कविता. सुनेत्रा पवारांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार. अजित पवारांच्या राजकीय प्रवासापासून त्यांच्या प्रशासकीय कौशल्यापर्यंतचे सगळे पैलू या 156 कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार. लोकनेते अजितदादा पवार या नावाचा प्रातिनिधिक संग्रह हा तयार झालेला आहे. माननीय अजितदादांचं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व जे आहे ते ऐतिहासिक आहे आणि त्यांच्या जीवनचरित्रावरती देशभरातल्या 156 कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहिलेली आहे. आणि या ग्रंथाचं प्रकाशन जे आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री
सुनित्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते 29 मे रोजी 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनामध्ये धाराशिव या ठिकाणी होणार आहे. कांद्याला कवडीमोल भाव, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोहित पवारांचा पुढाकार. रोहित पवार 18 मे रोजी लासलगाव बाजार समितीत उपस्थित राहणार. सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली. नाशिकच्या गोदाकाठावर वसंत व्याख्यानमालेचं 10वं पुष्प एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या हस्ते गुंफलं गेलं. कौशिक यांनी महाराष्ट्र राजकारण आणि समाजभान या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. या व्याख्यानमालेचे यंदाचं हे 103वं वर्ष आहे. महाराष्ट्रात समाजभान असणारे लोक आहेत. याच्याच कारणामुळे महाराष्ट्र महान राष्ट्र आहे, असं कौशिक यांनी यावेळी म्हटलंय. आज आता असं झालंय की अर्थकारण इतकं मोठं वाढलंय की समाज स्वतःच अशा लोकांना निवडून द्यायला बघत नाही. कारण आपल्यासाठी नेता म्हणजे कोण? नेत्याच्या इमेजमध्येच बसत नाही. असा बस बीसमध्ये फिरायला लागला तुमचा आमदार तर कोण त्याला मत देणार आहे? ही मानसिकता झाली आहे. फॉर्च्युनर बिर्च्युनर मधनं आला तर ठीक आहे, मग ठीक आहे. ते हे आपलं समाजभान आहे. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला कोर्टात हजर करणार. निदा खानची पोलीस कोठडी आज संपणार. नाशिक रोड न्यायालयामध्ये तिला हजर केलं जाईल. निदा खानची पोलीस कोठडी वाढवून देण्याची सरकारी वकील मागणी करणार. धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी. 7 आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होईल. भोंदू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता. खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून न्यायालयात अर्ज केल्याची सूत्रांची माहिती. खरातच्या विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी विक्रीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला दाट संशय. अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्याचाही संशय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गीत सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची आज साक्ष. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीनं सुषमा अंधारेंना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग. सुषमा अंधारे हजर राहणार का आणि काय बाजू मांडणार याकडे लक्ष. अनैतिक संबंधातून पतीला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न. पत्नी व प्रियकराला अटक. महिलेचा पती गजानन मोरे बचावला. यवतमाळच्या वडगावमधील घटनेनं खळबळ. पुण्याच्या पर्वती परिसरातील अरण्येश्वर तावरे कॉलनीमध्ये गाड्यांची तोडफोड. तरुणांनी नशेच्या अवस्थेत गाड्यांची तोडफोड केल्याची घटना. किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची माहिती. धाराशिवमध्ये 10 कोटीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक. ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागातून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. नळदुर्ग येथील 10 कोटी 38 लाख किमतीच्या हाशिश ऑइल तस्करी प्रकरणात प्रसेनजीत खिरमहन दास हा मुख्य आरोपी आहे. सांगलीत नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त. रोग्यासाठी घातक आणि नशेसाठी वापरली जाणारी 74 ट्रेमिवाइड इंजेक्शन जप्त. आष्ट्यातून दोघांना अटक. इंजेक्शन विक्रीचा तरुणाकडे कोणताही परवाना नव्हता. सांगली एलसीबीची कारवाई. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं ऊसाच्या शेतात गांजाची रोपं. 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. भिकाजी पाटील या शेतकऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली. नागपुरात पाकिस्तान निर्मित कथित गोरी क्रीमच्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल. तसंच भारतात पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारावरही अन्न व औषध प्रशासनानं गुन्हा दाखल केलाय. पाकिस्तानातून येणारी गोरी क्रीम नियमांना धरून उत्पादित केली जात नसल्याचं तपासातून समोर. कर्नाटक राज्यात चोरलेले 4 लाखांचे 28 मोबाईल जप्त. मनमाड लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई. तिघांना मुद्देमालासह अटक केली. 3 आरोपी आणि मुद्देमाल कर्नाटकात राज्यातील कलबुर्गी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. बीडच्या माजलगाव अत्याचार प्रकरणानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणाऱ्या वडिलांना न्यायालयीन कोठडी. तर महिला डॉक्टर नर्गिस शेख विरोधात गुन्हा. अटक होण्याची शक्यता. धुळ्यात शिरपूर शहादा रस्त्यावर भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक.
कारमधील पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी. नातेवाईकाच्या लग्नासाठी जात असताना हा अपघात घडलाय. भंडाऱ्यातील तुमसर तिरोडा मार्गावर भरधाव ट्रेलरनं मायलेकाला चिरडलं. मुलाचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी. एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडत असताना ट्रेलरनं दोघांना चिरडलं. संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल समोर ऑइल टँकरचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुर्घटना. रस्त्यावर ऑइल सांडलं होतं. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ऑइल सांडलेल्या ठिकाणी माती टाकून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला इथं आग. आगीमध्ये 7 ते 8 दुकानं जळून खाक. या आगीमध्ये पान स्टॉल, नाश्ता हॉटेल, मोटर गॅरेज तसंच इतर छोट्या व्यावसायिक दुकानं जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. बुलढाण्यात नांदुरा तालुक्यातील कंडारी गावात वादळी वाऱ्यामुळे लग्नात विघ्न. लग्न मंडप विद्युत तारांमध्ये अडकून आग लागल्याची घटना. मंडप आणि दुचाकी जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. नंदुरबार जिल्ह्यातील 32 आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी बंद. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा गंभीर संकटात. आरोग्य सेविका, औषध निर्मिती अधिकारी आणि सीएचओ पद रिक्त. तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर. नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठीही भटकंती करावी लागते. हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या शासन निर्णयाची होळी. शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही. जिल्ह्यातील सिरला गावात शेतकऱ्यांचा निर्धार. वडिलोपार्जित जमीन न देण्याची शेतकऱ्यांनी शपथ घेतली. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा ऊसाच्या पिकाला फटका. उन्हामुळे ऊसाचं पीक करपलं तर वेळेवर पाणी देता यावं यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा सुरळीत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. यवतमाळ जिल्ह्यात खरीपाच्या मशागतीला सुरुवात. पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होणार असल्यानं शेती कामांना वेग. दुपारी ऊन असल्यानं शेतकरी पहाटेपासून शेतीच्या कामाला लागत असल्याचं चित्र. यावर्षी जिल्ह्यात 9 लाख हेक्टरवरती खरीप पिकाची लागवड होणार. नागपुरात कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात एका नशेखोर तरुणाचा इमारतीच्या गच्चीवरून पाईपच्या मदतीनं खाली उतरण्याचा प्रयत्न. मात्र 5व्या मजल्यावरती आल्यानंतर भीती वाटल्यानं तो खिडकीवर बसला. नशा उतरल्यानंतर मदतीसाठी आरडाओरड केली. पोलीस आणि अग्निशमन दलानं याची सुखरूप सुटका केली. नाशिकमधील मालेगावातील मोक्षगंगा नदी अस्वच्छ. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नदीत प्लास्टिक आणि कचरा साचला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसोबत नदीची स्वच्छता करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी. सोनं आणि चांदीचे दर वाढल्यानं तुळजाभवानी मंदिराला दान करण्यात येणाऱ्या सोनं चांदीमध्ये यंदा घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7 किलो सोनं कमी अर्पण. खजिन्यात 2 वर्षात 28 किलो 408 ग्रॅम सोनं आणि 523 किलो चांदीची भर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.